यांचा देखील आशीर्वाद या ठिकाणी मी प्राप्त करतो। आज खरं म्हणजे एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। एकीकडे हा अतिशय महत्त्वाचा यज्ञ या ठिकाणी सुरू होतोय। 751 कुंड ही तयार करण्यात आलेली आहे आणि त्या यज्ञशाळेचं आता नुकतंच आपण या ठिकाणी उद्घाटन देखील केलेलं आहे आणि त्यासोबत आदियोगी शंकर भगवान यांच्याही अतिशय भव्य अशा मूर्तीचं अनावरण या ठिकाणी केलंय। आजचा दिवस याही करता महत्वाचा आहे की 500 वर्षाच्या हा एक प्रकारे शांती स्थापित करण्याकरता करण्यात आलेला सोहळा आहे की ज्यातनं आपला भारत देश हा पुढे गेला पाहिजे, त्याच्यामध्ये शांततेने आणली पाहिजे। भारत देशाचं नेतृत्व करणारे आपले मोदी जे आहेत त्यांना ते नेतृत्व करण्याकरता असीम ऊर्जा मिळाली पाहिजे। अशा पद्धतीनं या ठिकाणी हे संपूर्ण काम या यज्ञाच्या माध्यमातून होणार आहे। आमचे सुरेशजी चव्हाणके मला सांगत होते की यापूर्वीचा 751 कुंडीय यज्ञ कुठे झाला याचा इतिहास ते शोधत होते आणि या यज्ञामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर प्रत्येक कुंडाला वेगळं नाव देण्यात आलेलं आहे आणि हा कदाचित गेल्या शेकडो वर्षातला पहिल्यांदा अशा पद्धतीचा यज्ञ हा या ठिकाणी होतो आहे। आणि म्हणूनच मला अतिशय खरं म्हणजे या ठिकाणी हर्ष आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये या यज्ञाच्या ती जी यज्ञशाळा आहे त्या यज्ञशाळेचं उद्घाटन करण्याकरता इथे मला येण्याची संधी मिळाली। खरं म्हणजे आपल्यापैकी सर्वांनाच या ठिकाणी शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद हा सातत्याने प्राप्त होतोय। आम्हालाही त्यांचा आशीर्वाद प्राप्त आहे आणि म्हणूनच ही सर्व आमची धर्माचार्य मंडळी ही धर्माधिष्ठित अशा प्रकारच्या समाजाचा निर्माण करतात। म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशामध्ये आपण सातत्याने प्रगती करत असतो आणि आपली परंपरा आपली संस्कृती ही इतकी प्राचीन आहे। आज जगाने देखील हे मान्य केलं आहे की जगातल्या ज्या प्राचीन संस्कृती सभ्यता आपण मानतो ते 5000 वर्षापूर्वीच्या त्यांचं कोणाचंच अस्तित्व आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याही आता जगातनं संपलेल्या आहेत। त्यांच्या स्वरूप हे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही। पण आमची जी सनातन संस्कृती आहे हिचे हजारो वर्षाचे अवशेष हे तर पाहायला मिळतातच, पण ती गेल्या 10,000 वर्षापासनं पूर्ण या ठिकाणी विकसित अवस्थेत सातत्याने आपल्याला आणि जगाला दिशा दाखवताना पाहायला मिळते। आणि म्हणूनच सनातनचा अर्थच हा आहे की जी पुण्य पुरातनही आहे, जी नित्य नूतनही आहे, जी कोणीच समाप्त करू शकत नाही, ज्याचा आदी नाही, ज्याचा अंतही नाही, अशा प्रकारची आमची संस्कृती आणि या संस्कृतीला रुजवण्याचं काम या ठिकाणी परमपूजनीय शांतिगिरी महाराजांच्या माध्यमातून होत असतं। आणि म्हणूनच मी आज त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो। आम्हाला आमच्या जीवनामध्ये उत्तम कार्य करण्याकरता आपला आशीर्वाद मिळावा। अनेक आमचे महंत संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचा आशीर्वाद या निमित्ताने मी घेतो आणि हा यज्ञ निश्चितपणे अतिशय यशस्वी होईल आणि यातनं आपल्या समाजाचं आपल्या राज्याचं आणि आपल्या राष्ट्राचं कल्याण होईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा महाराजांचा आशीर्वाद घेऊन मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाबा। धन्यवाद। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन इथं केलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं विशेष अभिनंदन करू। साहेब 1 मिनिट, पूज्य बाबाजींकडनं ते आशीर्वाद प्राप्त करत आहे आणि साहेब या कार्यक्रमाची विशेषता आहे तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना 8 दिवस मौन आहे। ज्यांना मौन आहे त्यांनी हात वरती करा। पुरुष महिला 8 दिवस सगळ्यांना मौन आहे आणि तुमची उपस्थिती आम्हाला तशी 2 तारखेला पाहिजे होती, पण फर्स्ट इम्प्रेशन इज बेस्ट इम्प्रेशन याप्रमाणे पहिल्याच दिवशी तुमचं आगमन झालं म्हणून पुन्हा एकदा अभिनंदन करतो।